भावांना आता वाजले सकाळी 7 आणि आता केला भाऊ ब्रश मी ना. आणि आता थोडंसं चांगलं पण वाटवलं कारण की काल गोळ्या आणि औषधं घेतल्या होत्या रे भाऊ. आणि आता 2-3 दिवस आराम करायला सांगितलं डॉक्टरांनी. तर आराम करू आता, मस्त चहा पिऊ आणि डबल थोडंसं आराम करू रे भाऊ. चला रे भावांनो, आता वाटलं भाऊ थोडंसं बरं कारण की काल गोळ्या आणि औषधं घेतल्या होत्या. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, काल तुम्हाला माहीत आहे होती आपली IPL फायनल आणि काल GTला हरवून RCB फायनल जिंकलेली आहे. मी आता 100% मला माहीत होतं की RCB जिंकतेच, पण आपले जे मित्र होते ते होते बाई RCB पुरे विरोधक आहेत ते, म्हणून म्हटलं त्यामुळे पण RCB जिंकली. कारण की हार्डवर्क 18 वर्ष झाले भाऊ, विराट कोहलीनं इतकी मेहनत केली त्या RCB टीम मागे आणि लगातार 2 वर्षाचे चॅम्पियन. म्हणजे हार्डवर्क असं म्हणजे काही होते. अच्छा लगता है? कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. चला भाऊ आता मस्त जेवण करतो कारण की आता 11 आणि मग माझ्या गोळ्या घ्यायचा टाईम झाला मस्त. म्हटलं आपल्याला आता जेवण करू जग आणि मस्त गोळ्या घेऊ. अभी मजा आएगा ना भिड़ो. भावांनो तुम्हाला काय सांगू भाऊ, आपल्या गावात की नाही एकदम 3 मिनिटाआधी खतरनाक वाटत भूकंप हे म्हणजे आलतं ना बा, चक्रीवादळ आलतं ना रे बा. अच्छा लगता है? तर बा एकदम हवा एकदम खतरनाक या बंद उडल्या गेल्या ना बा, बंद इकडचं खतरनाक आहे बा, अधिक हवा चालूच आहे किनारचा इकडचा तिकडचा. पण आम्ही जायला तो बाहेर ते बी पाहून घ्या, हे पाहून घ्या तिकडे इकडे तिकडे सगळ्या इकडे उडील अशी डांगा डुंगा उडून आल्या इकडच्या तिकडच्या. आणि ज्याच्या टीनं होते की नाही भाऊ ते बी उडून आले एकदम खतरनाक आलं. म्हणजे एकदम हवा आली होती जोरात. हे पाहून घ्या आताही समजा हवा चालूच आहे, पण हे पाहून घ्या हे लहान लहान झाडं डाय उडूनच गेले तर बा. काहीच नाही काहीच, हे आता अचानक बिघडे वातावरण आहे बरं, नाही तर लोक काहीच नव्हतं वातावरण. हे पाहून घ्या आता तर डायरेक्ट हे येऊ राहिला. पाहून घ्या इजा चमकून राहिला तिकडे, तुम्हाला दाखवतो. हे पाहून घ्या तिकडे झाडं पाणी किती हे उडू राहिलं, तर एकदम उडतात की काय माहित. पण आता लोक तर काहीच नव्हतं बरं इथं. आणि हे पाणी इकडे कुत्रीचं काय चालू आहे हे पाहून घ्या. हे आता फायटिंग आहे खेळू राहिले इतक्या ह्याच्यात वाऱ्यात. हे पाहून घ्या एकदम अचानक आलं कारण की आता तर संग्राम पुरा 38 डिग्री हे होतं, ऊन होतं. आणि अचानकच आलं ना रे भाऊ, ते तिकडच्या साईडून आला वाटते. आणि या वाऱ्यात सगळेच खतरनाक भेव. आता आपल्या फक्त एकच होता पण ते बी आता खतम झाला. हे पाहून घ्या हे अटी तारात भाऊ विजेचे. हे पाहून घ्या ते दिसत असेल तुम्हाला, हा जो खांबा आहे आणि हा आपला ओळ होता, तुम्हाला तर माहीत आहे हा कापला होता म्हणून. आणि हा फक्त एवढा भेव होता कारण की हा खूप ओल्ड, इतका जुना आहे हा बेकार. आणि म्हटलं हा त्याचा जो तोल होता की तो तिकडेच होता भाऊ. डायरेक्ट समजा तुझं पडला असेल की तो डायरेक्ट त्याच्यावर पडते. पण तुम्हाला तर माहीत आहे कारण की तो तोडला आणि जे बी होते ते देवाच्याच कृपेने होते भाऊ. कारण की आता आपल्याला काहीच टेन्शन नाही कारण की तो पडते बी तर तिकडे पडला तर ते डायरेक्ट खालीच पडेल, तो त्या याच्यावर पडणार बी नाही. आणि तेव्हा ते तिकडे आहे फक्त आणि त्याचं काही टेन्शन नाही, ते पडीन तर पडीन इकडेच पडीन. आणि ते पडलं बी तर ते डांगा त्याच्यावरच पडतात, जास्त काहीच होणार नाही. पण सगळे भार या वळाचाच होता. आणि हा जर पडला असता की नाही हा डायरेक्ट आता तीर खालीच पडेल, दुसरं काहीच नाही होणार. आणि हे पाहून घ्या हे वाटी गाड्या लावायला एकदम यालाही काही टेन्शन नाही आता. तेव्हा ती जी गाडी होती की नाही आता तुम्ही दाखवला बा तरी तर काहीच नव्हती गाडी, पण ती होती त्या याच्या खाली, ती आता इथे आणली रे भाऊ.